मटणाच्या कोरड्याशाला गाठला लसूण, हा नवरा आमचा बसला रुसून, बर मी खाल्लं चाटून पुसून. मागणं करेल ना हा. तिनं पटवून घेतलं पाहिजे, का तर ती तिच्या उराव आली. पहिली लोक लग्न पण लय करायचे हे ना, म्हणजे बायका लय करायची. हा का म्हणतोय आता बायाजनी कुठे मैत्र असतात का? असतात का बायाजनी मैत्र? तेव्हा एवढी माणसं शिनी होती होई. हा. भोळी माणसं होती पहिली. हा वरात 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 हा वरात जायच घरात. गाड्याला उचलत नव्हती ती, घागर मी उचलत होती. आणि ती बामचाही बैल घ्यायचा, इकायचा, हा. शेरडे मेंढर घ्यायचा, इकायचा, ही व्यापार करत होता. आला रुखवत रुखवता पान. नवऱ्याची कुरुली म्हणते जीवाला पैलवान, पण हागून किऱ्या घाण. फाटक्या आंगरक्याला दडका किसा. हम्म. आणि आता कशाला नाव डबऱ्यात बसून हसतोय कसा? कर म्हणून का करायची ती पट्टी भरायचाच नाद सारखा, कवा पट्टी भरल म्हणून. पपळून 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 माती वाहायची. पोर असायची, हा. पोराचा वड होता, त्या वडाला तुरुंब्याला जुंकुळ खेळत होती. हा. आणि मी आपली अशी खाली झोपली होती, तर नेलं लांडग्यान बोकाड. होय. आता आई नव्हती ना, आजी नजर पडली होई. म्हणजे आजी माग राहिली ना, आय आधी मेली. कस काय आहे ना, आता घरात 2-4 धीर, हा. 4 जावा, हा. सासू सासरा, एक ननन, तिची 2 पोरं. मग इतक्यात ना आता मी काय कारभार करायचे तेव्हा? दिलेला तुकडा खायचा आणि रानातला धंदा करायचा. आणि कशाच निमित्त आहे? तळी कुठे भरली होती तुम्ही? तळी भरली होती अहो, हाय तिकडं. ती एवढी पाकच त्या रोडाकडं ही मस्त भरली भरली, होती. पतूर ना आठपाडी पतूर. होय. मग पोटाला होतं का तवा? हजर किती असायची? हजरी 3 रुपये अयो. अडीच होतं बायला. हा. पहिले जोट. हा. ही असली कामं करून जगलेली माणसं मिलो खाऊन आणि ते कुचकं हाबरे तसलं गहू कुचकं खाऊन. होय. हा आता ते त्याला लावून चपात्या खाते ती, तरी त्याला किंमत नाही, त्या हाबरेटाला किंमत होती, जळत होती. आणि ते कुठं म्हणजे तळ्यावर म्हणलं ना तुम्ही? तळ्यावर जात होती. शिदर मार्गाच तळ, मलईच तळ, दोऱ्या मळेल तळ, साही पळसवडेच तळ, ही पाक केली ती. होय. काय काम काय काय असायची? कामा माती भरायच्या पट्ट्या. एवढ्या ह्या राणा एवढ्या पट्ट्या देत होती, एवढ्या भरायच्या उची. हा. पट्ट्या म्हणजे? वाटून राहणं, ही जोता एवढं भरायचं, वाटून वाटून राहणं द्यायची. होय. हा 4-4, 5-5 माणसाला तेवढ्यानी ही भरा सार तर हजरी. मग किती एक पट्टी किती दिवसात व्हायची ती? एका दिवसातच भरायची. किती दिवस होते? होय. 5-6 माणसाच्या चवळात. हा. असल्या पाट्या हा. गच भरून वर असलं डेकाळ ठेवायचं, 2-3 उचलून. आणि आता एका म्हणतं दामान चालायचं आहे. गेलं पेकाट गेलं, आता पैसा आणायचं कुठलं? तेव्हा 2 रुपये 3 रुपये हजेरी करून केली काम. होय. आणि आता रोज दवान पाणी यात आणायचं कुठलं? पाट्या कसल्या होत्या? प्लॅस्टिकच्या लोखंडाच्या होत्या त्या? लोखंडाच्या नव्हत्या, काही काडी पाट्या करत होती खोपाच्या. होय. हं. तुम्ही बोल ना तुम्ही. करंजाच्या खोपाच्या आणि पाट्या. ती पाट्या मग कुठं आणायच्या त्या? पाट्या ही काय माणसं आठपाडीची काय की होय. काय काढीची काय बसत होती. हा. अहो त्यांचाही फायदा झाला की दुष्काळात. होय. तुड्याचाच एक पाठी मोडायची. बर. म्हणजे ती मोडून जायची का पाटल्या की तू? आता खेराड्या ती पाट्या कशी म्हणायची हो त्याला, ते असलेली दगड डेकळ भरायची, निरगुडीच्या करायचे ती बर. मोडायची हा. आणि का आणायची. आणि किती रुपये माझी पाटी ती? पाठी मिळायची 2 रुपयाला 1.5 रुपयाला. हा. आम्हाला हजेरीच नाही तर त्यासनी कुठलं लय द्यायचं. म्हणजे जेवढी हाजरी मिळाली तेवढी ते पाटीला जायचं पाहिजे. एखादीची चालली पाटीलाच. हा. एखादी पगार व्हायचा 15 दिवसातनं महिन्यातनं. होय. का लगेच आज काम केलं म्हणून आज पगार आहे बे. हा. हा आज कुठला. आणि ती 15 दिवसातनं जुंधळं, महिन्यात लाल जुंधळ यायचं लाल बर. तसलं मिलू कसलं हा. ती दळून खायचं. आणि किती असायचे हो कामाला? का आम्हाला योग गडी खांदा योग भराय हा. आणि 2-4 बाया व्हाया. बर. अहो लांब व्हाया हितनं त्या शेडी इतकं ही हा. जवळ तरी हवी. कोण द्यायचं पगार? कोण द्यायचं तुम्हाला? पगार ते कारकून असायचं की. हा. वरणच देत होती हो. शेतकळचा कारकून होता. सरकारी पगार हा. सरकारी देत होती पगार. कधी पगार कधी व्हायची मग? पगार होया 15 दिवसानं हा. 3 आठवड्यानं. बर. पगार तर कुठला मिस्टर भरल्याशिवाय पगार आहे बे. येता 12 दिवसाचा जाते ती मिस्टर. कामाला माणसं ते त्यांचा महिना भरल्याशिवाय आहे का पगार? मग असंच 15 दिवस भरल्याशिवाय कुठलं पगार आणायचं? पगार पुन्हा यायचं. झाल्यावर बाजारला कुठं जायचं? लिंबूड काय हा. इथे लिंबूड्यात लिंबूड जायचं. 8 पाडे आहेत.
आठपुऱ्या जाऊन डोक्यावर आणलेली ती सांगितली. टकुरी आणि आणायची काय धान्य बिन्नी पुरून तर तेवढं पुरतंय का आता लेकरं बाळ घरात असली बर पुरतंय का तेवढं परत नव्हतं का चालत जायचं आणि टकुरी घेऊन यायचं हा काय काय असायचं बाजारला काय काय असायचं गाड्या तरी काय असायचं आहे कुठं बटाटू कुठं मिरची असलीच खायचं असलंच खायचं खरड वाटायचं हं, दोडक भाकरी संग खायचं खरड मिरच्याचा खरडा करायचा आणायचं कालवणाला शेंगदाण पीठ घालून मग कालवण कामाला जाताना तुम्ही जाताना भाकरी काय घेऊन जायचं भाकरी रो बकरी बांधून घेऊन जायचं काय असायचं त्याच्यावरती त्याच्या असायचं कालवून कांदुनी डब्यात घालायचं हा भाकरी 2 मिलोच्या करायच्या हा जायच्या घेऊन आणि ती- टाकायची वर सणाशिवाय वर टाकायची न जायचं होय हा चपात्या आता खाऊ वाटताना ते सणाशिवाय कुठले चपाती आणि पोळी तरी पहिल्या माहिती चपात्या नव्हत्या का कुठल्या आल्या त्या कुठलं दिवसांच्या ते मिलो बर कुठल्या चपात्या रताळा हे ज्याला लय काय नसेल ते रताळाच्या हे पोळ्या मग करायच्या सणवाराला काय करायचं हा सणवाराला 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 का करत होते सणाला काय करत होता सणाला ही मग डाळ घालायची पोळ्या करायच्या हरभऱ्याची हा ती शिजवायची वाटायची पीठ मळायचं आणि पोळ्या करायच्या अजून काय असं खायला आता काय खायला काय गुळून दूध बीत असलं तर गुळून येत सोडायचं हा. दुसरं का खाय होय दुसरं खायला काय माडगं सांग. आणि मग ते पहिलं जे माडगं ऐकले बघा माडगं काय प्रकार माडगं होतं आपल्यात नव्हतं मग ती गाणूसवाडी होय खात होतो की आता आपण बी का खात होतो? खायच बघ आता कवा तरी मटक्या पण ती होईल कसं करत होती हा. सांग कसं करत होती हा माहिती मटक्या भाजायच्या हा दळायच्या हा आणि पीठ चाळून ठेवायचं हा पाणी ठेवायचं हम्म, आधा नेऊ द्यायचं हम्म, आणि त्यात व्हायचं एवढं एवढं धुवून तांदूळ टाकायचं हम्म. आणि आधा आलं का ती पीठ राहायचं बर ते आणि खायचं खायचं. पुणे. मग ते त्यात काय ते ह्याचं मिठाचं खायचं का गोडाचं मिठाचं टाकून खायचं मीठ वर. टाकायचं की होय हा. ते गोडाचं पण असतं का गोडाचं काय नसते माडगं नाही ते करत नुसतं मीठच मीठच टाकायचं त्याच्यात बर आणि नुसतं ते मीठ. खायचं तुमचं वय किती आहे हो आजी आता मला तरी का ठवाय कवा एवढी होती तेव्हा आई बाप मेला हा कसे कसे मला तरी काय माहित आहे शाळेत गेलं तर शाळा हाया आई आणि बाप खायला मेला. नसायचं आई बाप बारकी होती तेव्हा नव्हता आणि कोण शाळेत कुठली घालायचं? शाळा कोण शाळा शिकवायची माहित तर होतं का त्यावेळेस शाळा होती ही माहित होतं का तुम्हाला शाळा होती की होय होय मग तुमच्या बरोबरच्या काय पुरी वगैरे जात होत्या का शाळेत कोण बघायचं तर चांगलं असेल ती जात असेल कशाला कोण बघत तुमच्या मैत्रिणी काय होत्या का नाही ही शेरड 2-4 घेऊन दिलेली मैत्रिणी होत्या बा भाकरी करून घालत होता येळभर कशाच्या जायचं आपलं मैत्रिणी शेरडाकडं ही शेरड मसर घेऊन लावायचं हल्या हल्या शर करत हे असलं कशाला करायचं जातो? कशाच्या मैत्रिणी तवा आहे तेव्हा शर्ट किती होती 2-4 होय. कोण कोण जायची शर्ट राखायला मीच जायची नाही सोबत अजून कोण असायचं चिरी 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 पाऊस आला पोरं असायची हा पोराचा वड होता त्या वडाला तुरुंब्याला जुंकुळ खेळत होती हा आणि मी आपली अशी खाली झोपली होती तर नेलं लांडग्यान बोकाड होय मी लागली रडाय होय मग ती पोरं म्हणली आता का करायचं लांडग्यान नेलं म्हणली का करायचं म्हणली बर आणि मी निजलेली हम्म आणि पोरं आपल्या डोकं खेळते दिन असा वडान वड्याला केक हा. हिंडायची हा आणि नेलं लांडग्यान माझंच बोकाड नेलं होय आणि साऱ्याची शेरड 4-4 कुणाचं नेलं नाही आणि माझंच नेलं गावलं नाही मग ते कुठली नेलं लांडग्या लांडगा देतो आपल्याला हुडकायला गेलं नाही का तुम्ही आता हुडकाय मी का जात्या पोरं म्हणते गेला लांडगा घेऊन लांब होय आता कुठे जायचं लांब घेऊन किती असायची शर्ट किती असायची हो? 2-4 कुठली लय नाही नाही अजून सगळ्यांची मिळून किती असायची दुसरी असायची कुणाची 5 कुणाची 6 कुणाची 4 अशी होय. सारी मिळून बर. पुरं जायचं शेरडा आणि काय दिवसभर शर्ट राखायला तिकडे असायचं का जायच 5 वाजता घरी होय हं. पुरी असायचे का सोबत होय कोण कोण होत्या हो पुरी हा? कोण कोण होत्या आता त्यांची नाव नाही सांगू सांगा की तुम्ही जे होते ते सांगा की मुडेच्या वाडीच्या सांगा की अहो यांचं ते नांदायचं घर आहे ते मायार घर ते अहो असू दे की कुठलं पण असू द्या शिलेच्या पोरींचं देणार नाही का? आहे का कोण तुझ्या संग पुरी तुझ्या सीता कोण कोंडा कोंडा कोण दोंडा होता का ते घे. सांगा की ना हो सांगा की आता ही काय सांगितली बया, काय करायचं तुम्ही सांगू की त्यांना आठवू दे त्यांना सांगा एक होती कला हा एक दोंडा हा एक नर्मदा हा आणि एक शांता सगळ्यात जीवलक कोण होतं तुमचं हा जीवलक कोण जीवाचं कोण होतं जीवाचं कोण असायचं आहे आपल्या जीव लावून- आपल्याला जीव घालते तुम्ही घरात सगळ्यात जीव जवळची मैत्रीण कोण होती तुमच्या हा? जवळची मैत्रीण जवळची मैत्रीण कोण नाही माझ्या होय कशाला जवळची मैत्रीण आपलं- आता कसं आपलं तुम्ही खाली. तिघी जण बसला एकमेकीला जीव लावता ना आता होतं का तसं तसं नव्हतं त्या काळात
आता कशाच्या काळात होता तसलं काळ होतं मी बसायला. होता. तसल्या काळात मैत्रिणी आताही मैत्रिणी झाले त्या होय तेव्हा ती मैत्रीण मारायचे की मैत्रीण फिरतर असलं तर मैत्रीण म्हणतो तुमच्या पुरी मैत्रीण तर हाय का नाही हा आणि मग आता बायाजनी कुठे मैत्र असतात का बायाजनी मैत्र हा? मैत्रिणी म्हणतो हो असते ना. मैत्रिणी मारत्याला की नवरं काठीनं जीव मैत्र बायाजनी म्हणतात मैत्रिणी म्हणतोय मैत्रिणी तुमच्या हा? मैत्रिणी मैत्रिणी होत्या की आपल्या हा, मग पूर्वी ती सांगा म्हणतो की आपल्या शिने आता तुम्हाला नाव हा, सांगितलं मग अजून कोण होते सांगा की आता कोण हा कुणाच्या ध्यानात राहिले कवा लगीन झाले इथं आल्या बर. त्या हाय त्या का मरले जमीन किती होती तुम्हाला त्यांची न माझी गाठ सुद्धा जमीन किती होती हा जमीन कुठे तत्त का हा वडिलांच्या इकडं वडिलांची होती 2 एकर बागायतन 1-2-4 एकर माळाची झाली होय काय शेती कशी करायचं वडील शेती कुठली करायला आया गेलेल्या मरून आमच्या हा बापच तेवढा हा आणि एक भाव होता आणि माझ्या पाठची एक बहीण बर आणि त्याला ती करत होता व्यापार आपला याचा बैलाचा शेरदा मेंढराचा हा घ्यायची काय न्यायची हा त्यातलं काय 4 रुपये उरलेला आम्हाला घालायचं आणून आहे जात्यावर दळायची का हो? आय मला ठाऊच नव्हती आय होय मला मी बिनकळच्या फणातच मरले बघितलीच नाही का आम्ही जात्यावर दळत आपण. होय तुम्ही दळले का होय मग तुम्ही त्यांच्याकडे द्या त्यांच्या हातात द्या आई आता हातात धरून. हातात धरून बोला तुम्ही कोणाच बघितलं हो? दळताना कोणाला बघितलं तुम्ही मग काय दळताना कोणाला बघितलंस कुणाला बघितलं दळण दळताना नाही होय दळण दळताना तुम्ही कोणाला बघितलं म्हणलं आधी तुम्ही जसं तुम्ही आता आईला बघितलं नाही बरोबर आहे का नाही आजीला बघितलं असेल किंवा दुसरं आता आई नव्हती ना आजी नजर पडली होई बाप जळत होता. म्हणजे आजी माग राहिली ना आई आधी मेली घरातलं कोण दळत होतं बसा की काय झालं आमचा बा मला दळ लागत होता हा मग तीच हो पहिल्याचं कोणी वडील दळत होतं तवा चके नव्हता आता आय आजी कवा मेले आई मेले ठाऊ नाही ना आजी कशी तवा बाप जळू लागत होता म्हणे की. बा दळू लागत होता इकडं सारखा जाऊ सारखा इकडं दळू लागत होता अहो आमच्या आई मरले आमच्या बाण बायको केली ना मला सांभाळलं दोघा तिघाला होय हा आणि ती सारं करत होता बर चटणी सकट भाजून करत होता वडील होय बर पाक करत होता बर नव्हतंच कोणतर हा एक भाव 70 होता हा. एक बारक होता आमचा सका भाव 70 भाव होता ती मुंबईला सावतर भाऊ कसं काय लगीन तर झालं नाही म्हणता दुसरं सावतर भाऊ कुठं आला आवा आमची आई मागणं केलेली होती त्या भावाची आई आधीची ती बरं, बरं, मेली बरं. विहिरीत पडून आणि पुन्हा आमची आई केली बर बर मग ते जाता ती हा मला वाटलं तुम्ही आता सांगितलं ना दुसरं लग्न केलं नाही म्हणून म्हणलं 2 बायका झाल्या व आधीच्याला एक पोर आणि एक पोरगी होती हा. आणि ती मेल्यावर आमची बायकी आई केली पहिली मग लोक आता आमची आई मेल्यावर कशाला दुसरी केली नाही होय पहिली लोक लग्न पण लय करायचे आहे ना म्हणजे बायका लय करायची 2-2 आणि 3-3 4-4 बायका व्हायच्या बघा आताच गडी केल्यावर नको म्हणते ती हा? केल्यावर जरा नाही आता आपण करत नाही ती म्हणतो. की पण पहिली करायची की अहो ती बायको केलेली बरी की गडी होय असं हिंडलेलं बरं का हा. दुसरी बायको केलेली बरी मग ती पटायचं का एकमेकीचं कोणाला आता भांडण झालं तर कुठं जायचं एक नवरान भांडाय का करायचं जवळ धरून बोला की इथं जवळ धरा ती माईक जवळ धरा ती आता पटायला घेतलंच पाहिजे मागणं करेल ना हा तिनं पटवून घेतलं पाहिजे का तर ती तिच्या उराव आली हा. बर मग हा तिने घेतलं पाहिजे का नाही पटवून असं चालतं का कधी होतं का तुम्ही बघितलं होतं का कुणाला आणि मलाच आहे की स्वतः होय मग लोकाला कशाला तुमची सवत कुठं आहे मग माझी सवत आहे की तुम्हाला लिखी बशी होय होय मग तुमचं पटायचं का पटवून घ्यायचं आणि पटायचं म्हणजे भांडणं व्हायची का तुमची भांडणं नाही आम्ही कवा केली मग नाही मग कसा संसार केला तुम्ही दोघींनी अहो ती नव्हतीच इथं राहिली काय मला केल्यावर 2-3 वर्ष आणि ती भावाकडं आईबाकडच होती होय हा इकडं आलीच नाही बर आणि तुम्ही जात्यावर ज्यावेळेस दळायचा त्यावेळेस गाणी काय असायची हो तुमची गाणी म्हणायचो की म्हणाय जात्यावरची गाणी जाते ना तिथं जरा मध्ये जरा माईक ते म्हणा जवळ जरा माईक तोंडाजवळ जरा माईक तोंडाजवळ आवाज चांगला येतोय तुम्ही मध्ये धरो का हा धरा मध्ये जरा इकडे म्हणा जमतं का म्हणे? काकू असं इकडे तोंड करू मग काकू
मांडी अशी करायची हा आता म्हणा मला बियाचा गाडा, मला बियाचा गाडा, गाडा माळानी झोक खातू, माळानी झोक खातू, माळानी बायव. अंजन माझ बाळ, अंजन माझ बाळ, कुणे बी वला विंड्याचा येतू, वला विंड्याचा येतू, वला बी बाई. असली म्हणू द्या. हा म्हणा म्हणा लग्नातली म्हणा, लेकीवरनं म्हणा, बहिणीवरनं म्हणा, अशी म्हणा, नवरा बायकोवरनं म्हणा. डोक्या भाकबीरीची पाटी, भाकबीरीची पाटी, बाळा बांधानी कंच्या जाऊ, बांधानी कंच्या जाऊ, बांधानी बाई. गला चालतोय का माझा असा? चालतंय ते ही बंद करा बरं तुमचं ते. बांधानी कंच्या जाऊ जाऊ, नवीन खरेदी मला दाऊ, नवीन खरेदी मला दाऊ, बिरू घरला पावईना गईना, बिरून घरला पावईना, बिरून घरला पावईना. काय करू मी खाया याला ग याला, काय करू मी खाया याला, काय करू मी खाया याला, बिराजी बाबा बोल ग बोल, नाही मला सवड राया नाही सवड राया देवाच्या देवळात गळात, उभी गराईली अंधारात, उभी गराईली अंधारात, राहिल्या अंधारात गरात, उभी गराईल्या अंधारात, उभी गराईल्या अंधारात, बिराजी भगवान गवान, मोठी गदिल्यात भंडाऱ्यात, मोठी गदिल्यात भंडाऱ्यात. मला जरा ही तुमचा सौदी सोडीचा एखादा किस्सा सांगा की. काय म्हणतोय? हा काय म्हणतोय? काय सवतीचं एखादं दोघांच कसं झालं कसं झालं? का तेवढं एखादा किस्सा सांगायचो ना तुमचा सौतीचा, दोघींचा मिळून. दोघी जण एकत्र नांदलाय का? हा, मग जरा सांगाय त्या काळात कसं दोघी जण कसं तुम्ही घर चालवायचा. भांडणं काय काय होतं ती खरं सांग. भांडणं होतच नव्हती रे, भांडतच नव्हतो आम्ही तर. भांडणं कशी काय होतं? झालं ती खरं सांग. हा? बोलून सांगू का भांडण? नाही भांडण नव्हतं होत. नाही पण हे सांगा की. मला का नाही, पोरं हुस तर ती होती इथं, हा पोरं झाली हा आणि दुष्काळ पडला बर का तिचा भाव आणि ती हा गेली फटकरीला जत्राब घेऊन. बर आणि ती गेली ते पुणे फटकरीच ना आली, ती इकडे आलीच नाही. त्याच्या भावापाशी नाही पशीच होती. काम करायचो, जत्राब होती हा ती. जा मी आपली मुली होतं, चालत होत आपली ठेवायची आणि जायची शेताला हा जत्राब घेऊन ये. हा तकडे काम करायची. आता शेत होतं खटीचं, लांगरायची, येळभर खट्या याचायच्या, बांध घालायचं, हा जत्राब राखायची. हा आणि झालं सकाळची उठून गवत काढायची. हा असलं ती घरात करत होती. सकाळी किती वाजता उठायचो? सकाळी पहाटच 4ला 3ला. हा दळायच नाही, हा नुसतं उठून भाकरीच करायची त्यावेळी. मग एवढं सकाळी लवकर उठणं व्हायचं का? आता काळजीने उठणं या ना गो, पोरं आपण खायच काय हा नाही उठणं तर बर उठायचं काळजीनं. हा दळायचं, हा पुण्या पिठ भरायची. आता पुण्या गवताला जात होतो. हा पुण्या आता मागणं नव्हतं, पण आधी दळायचं. हा मग ती राहिलेली बिचारी घरात पीठ ही भरते, आपण जायच गवताला. बर गवतासनी यायचं, गटुळ घेऊन टाकायचं हा आणि लुगडे घ्यायचं, जायचं वड्याला आंघोळ करायची, हा लुगडं धुवून घागर भरून आणायची. हा तर भाकरी फिकरी होते त्या.
आंघोळ कुठं करायची वड्याला? मग आता वडाच होता तर का होता. होय. हम्म. आणि आता तेव्हा कुठली ऊन पाणी आणि घरी तरी कुठली पाणी. हा हिरीव मोटर चालवतो त्या हिरीवून घागरी आणायच्या. बर. घरी पाणी तरी का असं नळ होतो तेव्हा. हा दारात पाणी कुठलं आलं. हा हिरीवून पाणी आणायचं होय. घागरीनं बर. आणि रांजान रवलेलं त्यात ओतायचं. घागरी कसल्या असायच्या होत्या? हा घागरी कसल्या असायच्या त्या? लोखंडाच्या मोठ्या. होय. हम्म. उचलायच्या का त्या? अहो, तेव्हा का जवानीत उचल ना त्या होई. हा आता तांब्या उचल ना. होय. आता तवा उचलत होती. हा गाड्याला उचलत नव्हती ती घागर मी उचलत होती. होय. तर आता काय आपलं हा आता म्हातार माणूस झालं. हम्म. आता चालणं होईना. घरात गोरं किती होती तुमच्या? आ गोरं किती होती घरात? गोरं गुरु हा जनावर? जनावर होती की बैल होती. ती बैल राख्याच राखत होता ती काय सोडत नव्हती. हा पण गुरु होती की मसर 2-4 हम्म. गाया 2-4 बर. असली होती की तर रानात न्यायची. हा आणि ती बैल होती 2-4 लांगरायचं पेरायचं करायचं. मग ती बाया कशाला जाते त्या. हा तर रानात खुरपण वगैरे करायला जायचं का तुम्ही? होय खुरपा जायचो की. मग रानात गेल्यावर बाया गाणी म्हणायची का रानात? रानात कशाला गाणी म्हणते त्या. आम्ही तळेवनी गाणी म्हणत होतो. होय. काम झालं का नाही हा का मग वदीत सावलीला बसून येऊस तर गाणी म्हणायची. मनावरती तळ्यावरची गाणी. तळ्यावची गाणी आणि ही गाणी गळी ही शेतीवाल्याचीच म्हणायची आपली तळ्याव बी. म्हणा की मग, म्हणा किती दुसरी कशी म्हणा म्हणायची. किती. डोक्यावा कबिरीची पाटी ग पाटी माझी ग दुखती कंबायार कंबायार माझी ग दुखती कंबायार कंबायार अंजन बाळा माझ्या रे माझ्या तुझं नकोसाच नंबायार नंबायार तुझं नकोसाच नंबायार नंबायार डोक्या भाकविरेची पाटी ग पाटी माझ्या ग मानचा झाला खिळा माझ्या ग मानचा झाला खिळा माझ्या या बाळा यानी ग यानी त्यानं ग शेताचा केला मळा त्यानं ग शेताचा केला मळा बस का म्हणू. हे मग तुम्ही कामाला गेल्यावर बाया एकमेकीची चेष्टा करत असतील की? कशा बाय आता करमणुकीसाठी ही होती का मला माझ्या. होय. हा ती लय हसते बघा मागापासून. हिचे काय करायचं खोडे काय करायचे का तुमच्या हे? ही हा कोड्या कराय तिला आम्ही आता ती तर नाही आम्ही म्हातार झालो. होय. आम्ही बी तिच्यापेक्षा तर नव्हतो की मग. होय. का खोड्या करून घेऊ तिच्या. हा खोड्या का करून घेऊ. बाय काय करायच्या खोड्या? आता आम्हाला ऐकाई नाही. हा तेव्हा मला ऐकत नव्हती. मग ती काम करताना करमणूक म्हणून काय करायचं तुम्ही? कर म्हणून का करायची ती पट्टी भरायचाच ना सारखा कवा पट्टी भरल म्हणून पपळून माती वाहायची. हा आणि पट्टी एकदा भरली हा मग ती कारकून काय बोलायचं नाही. मग येऊस तर कुशाल गाणी म्हणत बसायचं. मग जवळ धरा ते आवाज येणार तुमचा. जवळ धरा ते. मग बोलत ही बसायचं आपलं. होय. पट्टी भरूच तर का ती पाठी देऊन माघारी पळूस तर तेव्हा का म्हणतोय तेव्हा मग हा कशाला बोलतोय पट्टी भरायच्या काळजीने. पंचमीचा सण कसा असायचा हो पहिला? पंचमीचा सण का करायचं का बा उपास धरायचा. दुसरी दिवशी ती दिंड करायची. दिंड? हा कसलं दिंड? दिंड म्हणजे पुराण शिजवायचं. हा त्यात गूळ सूट एलदोड घालायचं वाटायचं. हा मग ते एवढे गव्हाचे लाटायच्या आणि त्यात मध्ये घालून दुमती करायची. हा आणि आतूर घालायचा पाला वैरणीचा बर आणि त्याच्यावर ठेवायची आणि शिजवायची. बर. ती करायची पंचमीला? हा उपास सोडायला. आणि उपास सोडला सांच्याला करायच्या पोळ्या. हा सांच्याला पोळ्या करायच्या. पंचमीला झोका वगैरे खेळत असतं? हा झोक जोक पुरी ठुरी खेळायच्या. हा पुरी बांधत होत्या जोक. होय. होय. पंचमीची गाणी कसली असायची? तर पंचमीची गाणी तर पंचमीची गाणी काय देणार म्हणा राहते. की. गावयाच्या खाल गईत गावयाच्या खाल गईत मुरली वाजती परुस पर्या राधा कृष्ण रंग खेळती
परुस पर्या राधा कृष्ण रंग खेळती, राधिकीची चोळी ग बाई, राधिकीची चोळी ग बाई, मोठी रंगाची, मोठी रंगाची, नकाव देवा रंग टाकू चुनाडी भिजती, नकाव देवा रंग टाकू चुनाडी भिजती. माझं लग्न झालं की मला कळत होत. बर होय. किती वय होतं? आता होईन हे कुणा ठाव, पण मला चांगलं कळत होतं. मोठी होती मी. कसं झालं लग्न तुमचं? हा लग्न कसं झालं सांगा की. कसं झालं म्हणजे मांडव घालून मंडोळे कपाळाला बांधून. कसा मांडव होता पहिला? हा मांडव कसा होता? मिडी रवायचं आणि करंजाचं ठापावर टाकायचं. होय. तेव्हा ही असल्या ही कुठल्या हो मग असल्या चेतन हिन हा. आणि रेडिओ तरी कुठलं न काय तरी मग करंजाचं डाळ टाकायचं न हा लावायचं हळद आणि बाहुला बाहुली करते इथंच टाकलं तांदूळ झालं लगीन. हा. कशा लगीन आहे. आणि बेंड वाजा होता का लग्नात तुमच्या? आता भेंड भाज्या कुठला आलाय. मग अहो वरलं सळली नव्हती ती भेंड भाज्या कुठला आणायला. हा तेव्हा एवढी माणसं शिनी होती होई. हा. भोळी माणसं होती पहिली. हा. आता ही भाजीनी निघाली ती. होय. पहिली माणसं भोळीच होती व. काय आता बाजी म्हणून काय करते ती? अहो तरी नाहीच की आता बघा की आता हा. रेडिओन हा. ती कसलं हिडिओ काढायचं हा. कसलं गो खाय का ना तसं होतं का पहिलं. पहिलं नव्हतं काय तुमच्या आता काळात? करंजाचा ठप्पा दिसतो का तुम्हाला एखादा दारात हा. मांडवाव ते करंजाचं छाप काय घालायचे हो? दुसरं काय घालत नव्हती? घालत होती कर्जाचं उंबराचं हा. असलं घालत होती. होय. आंब्याचं हा. असलं घालायचं. बर. आणि लगीन झाल्यावर वरात असायची ना? हा वरात 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 हा. वरात जायच घरात. हा? वरात असायची ना? वरात असायची की बैलगाडीत व हा. बैल झुपायची आणि नवरा नवरी गाडीत बसवायची. हा. बाकीची चालायची. बरं. जागा ना का बसायचं अऱ्याला. हा. कुरुल्या हा. 2 हा. कुरुल 2 नवरा नवरी झाली गाडी आटली. हा. मग तसा अरे कुठे बसायचं. हा. मग ती चालायची मोकळी आणि काढायची आपलं मोठं माळा आणि दगाड आहे तर निवड ठेवायचा हा. आणि पाया पडायचं. हा. झाली वरात आली घरी. मग वरातीला बेंड बाजा नसायचं का? आता भेंड भाज्या कुठला आलाय व. मग मोकळी वरात काढायची का? उकळीच ढोल नसली जिंकी. ती वरल्या ढोल जिम नव्हता नाचत. का म्हणते? नाचत होती पहिली माणसं. आणि नाचत होती वरात या मोहर नाचत होती की हा. परत भेंड भाज्या हिन होतं का पाहिजे ते? नव्हता. हा? मग काय असं वाजवायला काय असायचं? वाजवायला आपलं सूर पिप्पानी डपड हा. असं असायचं की ते कोण नाच. असायचं वाजवायला ती? हा कोण असायचं वाजवायला? कोण असायचं ती? वरल्या हा. आणि त्या- वाजवाय का आपली धनगर वाजवते ती. आणि त्यांना पैसे किती द्यायचं? आता पैसे किती द्यायचे एवढी चौकाशी आपल्या नवरीला नवी नवरी करू देतील का? पैसे किती ही किती. हा आपल्याला काय होतं वा हातच्या का पिच्या घरातलं माहित नाही ती वरलाच पैसे कशाला बघायचं आपण? तुम्हाला माहित नव्हतं का? आता कशाला मग ती वरलं मला सांगते तू एवढं पैसे दिले. तुमच्या पोराही लग्न तुम्ही गेली नाही का? आमच्या पोराची केली की मग आमच्या पोराची का आता काय एक डोस झाली का आता केली आम्ही चांगली तुमच्या लग्न. पोरा लग्नात वरलं नव्हती का ती? होते गे मग त्यांना किती पैसे दिले त्यावेळेस तुम्ही? अहो द्यायचे आता ते कारभारी होतं ते देत होतं कशाला आपण विचारायचं. होय. हा वरलाला किती दिलं वाजत कशाला आपण तसली चौकाशी कशाला करायची आपण. होय. चौकशा बिगर काय बिगर कामाच्या चौकशा हा. करायच्या होय. नवरा नवरी आपले नेसायचं नवं लुगडं मिरवायचं आतनं होय. कशाला चौकशा करायच्या. मग लग्नामध्ये नाव काय असायची? नाव काय घ्यायची लग्नामध्ये? लग्नामध्ये हा. पोरी नावं घ्यायची. काय घ्यायच्या? आता मला नवरा नाही कसं घेऊ. घ्याय त्याला काय असते तुला काय? घ्या घ्या नाव घ्या हा जरा. शांती लावू घे. माझा ऑफिसर कामाला लागलाय. हा? हे बघा हा. मटणाच्या कोरड्याशाला गाठला लसूण हा. नवरा आमचा बसला रुसून बर. मी खाल्लं चाटून पुसून. बर. जोरात घेतली की घ्या असली ना बस का असली घ्या घ्या अजून. फटक्या अंगरेक्याला दडका किसा हम्म. आणि आता कशाला नाव डबऱ्यात बसून हसतोय कसा कुणा ठाऊ. होय का? हं. बर. लांब सडक नाव घ्या की जरा. अहो लांबडे नाव का मला नाव राय गाव आता लांबडी मस्त नाव नाही आहे. नाही ही का घ्या म्हणते माहितीये का? आता तुम्ही जर घेतली नाव ये हं. आता ह्या तुमच्या सोना असलेल्या पुऱ्या असलेल्या नया शिकतील ना त्या? अहो त्याच विचारल्यावर मला मी रोज शिकवी नव्हे. मग शिकवलंय का तुम्ही आता? हा
तुम्ही शिकवले बोलत नाही ते मला पाणी मग सुद्धा आता देत नाही. आता ही पाणी 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 करून चक्कर येते मला. पाणी देत नाही ते? हम्म. होय भाकरी वाढत नाही त्या पाणी सून असली तरच पाणी देईल. होय. भाकरी वाढ ही नाच सून आहे त्या. होय बर बर आता सुने एवढी माझ्या नाच सुनल आहे का? मग आता ह्यांच्यावर एखादं नाव टोमना मारायचं नाव घ्या एखादं कशाला नाव तसलं ह्यांना मारा एखादा टोमना एवढा 10 टोमनं मारली हा. तर त्या उत्तर द्यायच्या पोरी नव्हत्या. होय काय नाही येतं ते? तांब्यावर पाणी तर आणून देतील ना परत हा? नाही देत असतील पण गमतीन म्हणते ना आजी फेडत होती फडका धरत होती मासा तकंडाला कैसा. मासाऱ्याला मान देस 4 चौकडेशी 4 चिरबंदी चौकार सोन्याचा पार. सर्जाची नत रुपये दिला 1000. सोनार निघून गेला महादरी पोटाला आला. खंडलं कुलपाचं गाट्याला झुबं पिपळवान सोबं. मागतिकांची बुगडी मासुळ्याची बोट उघडी हातच्या मागच्या काकणाला टीक इरुड्या कोयऱ्या ठीक. पान पुतळ्या गळ्यात उभी सवासणीच्या मेळ्यात. नवरत्नाचा हार सासूच्या गळ्यात. सासूच्या पोटी झाला आमला हिरा सासऱ्या मंदिराला मोत्याचा थोरा. काय तुमच्या डोळ्याची नुक खाली पाय पंजण्याचा झोक वर करदोड्याचा गोप वर निर्याचा चोप. मी हसली गालात कुठं पाहिलं रंग महालात. आई बापाई नाही आठवण भनी भावंडाई न्याय याद. हाती 4 गावचा कारभार धीराचा सणवार. उपरमाळी सीताफळी झाड साखर पक्षी आंबागवाड. आंब्याची जिलनी 4 गावची चालणी. 4 गावचा केला चकाचूर पुढं पाहिलं पंढरपूर. पंढरपूर बार्शी कोल्हापूर आरशी सातारच्या आत सांगलीचा कात मिरजचा डबा. डब्यात कांडी माझ्या नवऱ्याने दिलती सुभेदाराला मांडी. 8 पाडगाव 4 शहराला इशी 4 इशीला 4 बुर्ज 4 बुर्जाला 4 तळी 160 बळी. बळीच्या तोंडात मोत्याचा चारा नवाज करती शंकर सुरा कांडून कुटून केला पुळा. पंचमीनं उघडला डोळा. पंचमीची काढती चित्र म्हाळाची आली पित्र. म्हाळा निवाडती डाळ घाटाची आली माळ. गटाय माळला ती गाठी शिलंगणाने केली दाठी शिलंगणाची घेती सोनं दिवाळीने केलं येणं. दिवाळी पाजाळती पण ती आली सकरात निंती. सकरातीची घेती सुगाड मायपुणीव आली धुगाड. मायपुणीची पुसती लुंबी शिमगा म्हणतो खिळीन झोंबी. शिमग्याची करती खीर शिपण्याला नाही धीर. शिपण्याचा करती रंग पाडवा आला जबरदंग. पाडव्याची उगारती गुढी आकिती आली लाडी. आकितीचा पुष्टी करा आणि नाव घे मोहरा आकाडी बारशी पतूर दमदारा. पहिले हे सांगा की मटन मासे कसं असायचं पहिले कशी खायची मटन मासे असायचं का होय असंच आहे की कसं बना? खाणार खायची की आपली. तुम्ही खात होता का नाही मी नाही खात. का हो मी तसलं की ससा मासा मेंढी असलं खात नाही मी. हा मटन खाल्लंच नाही का तुम्ही बोकड खाती. होय चांगला शेलका माल तेवढा खाया जाऊ. राग येऊन मरायचा हवी तसली खाऊन सस मास. होय नाही ते ना आजार होतो माश्यानं सच्या नाही का नाही हो. होय मग आपण मरायचं आहे का? मग तुमच्या काळात मासं होतं का होय. कसलं होतं कसलं मास हे पोहत्यात पाण्यात ती. होय हं. धरायला कोण जायचो आ धरायला कोण जायचं धरायला कोण जातंय ती धरणार धरायची ती एकात आणायचं आपलं कोणाला खाऊ वाटेल त्याला. होय धराय कोण जातंय तेव्हा. हा मग मटण असायचं का पहिलं बोकड कापायची का होय कापत होती. कुठं कापायची गावात कापायची. हिथं एखादा बिचारा घेऊन आपलं कापून वाट घालायचा. हा हिथं मळ्यात नाही तर गावात. बर गावात कापत होती की मुसलमानाची ही. आणि मग ते मटण कोण बनवायचं कुठं घरी. हा घरी आमची सवत बनवायची. होय होय. कशी बनव तुम्ही ज्या चांगलं बनवत होता का सवत चांगली बनवायची अहो ती चांगलं बनवते. मला काय येत होतं याड्याला. कसं काय ती चांगलं बनवत होती. कशी बनवायची हो? अहो त्यात चिरायचं हळद घालायची जिरं मिरं खोबरं लसूण हा. घालायचा. खाली टाकायचा मसाला तळायचं वर मटण टाकायचं हा, हलवायचं हा, शिजू घालायचं हा. आणि शिजलं का खायचं. होय भाकरी बिकरी काय कशाच्या असायच्या भाकरी करायची. भाकरी आता ही जुंधळ्याची आहे ह्याच्या असायच्या. ज्वारीच्या असायच्या का बाजरीच्या बाजरीच्या असायच्या ज्वारीच्या असायच्या कशाच्या बी असायच्या. होय काकू नीट बसाय तुम्ही इकडं नीट बसा असं इकडं इकडं बघा. कशाच्या बी असायच्या. होय आणि सगळ्यात जास्त खायला काय आवडायचं होतं तुम्हाला आता का वाढतं या पोटाला भूक लागली मी काय बी खायचं. हा? पहिलं ते आवडायचं नाही कोण आपल्याला पहिले म्हणजे. धपाटे असायचे कापण्या होय, असायच्या होय, होय. काय आता काय करते आता करते ती. होय पहिलं धपाट्या कापण्या शंकरपाळ्या कानूलं आणि चिवडा हा आणि असं तर करते ती. आता बी करते तीच की. होय होय करते ती. मग तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडायचं खायला त्यातलं आता का आवडतंय मला जास्त काय आवडेल ती सारं केलेलं आहे का आवडेल ते खायचंच.
चटण्या वगैरे कशा असायच्या त्या पहिल्या हा चटण्या म्हणलं कशा असायच्या चटण्या हा येसूर करत होती हा चटणी का नाही मिरच्या नाही हे असते की आपण ठेसा असतो ती ठेसा असतो ती का मिरच्या भाजायच्या हा असं मीठ आणि लसूण टाकायचं आणि वाटायचं झाला ठेसा आणि ते सांडगं वगैरे घालायचं आहे का नाही सांडगं घालत होती पहिली कसं घालायचं सांडगं कशाचं असायचं सांडगं घालायचं मटक्या बिजू घालायच्या हा वाळवायच्या हा पुण्यात ती भरडून डाळ काढायची हा पाकडून हा पुण्यात ती डाळ दळायची हा आणि पुण्यात चटणी कुटायची वाळल्या मिरचीची हा लसूण हे घालून जिरं बर आणि त्या पिठात मिसळायची हा आणि त्याचं सांडगं करायचं सुड्याचं माझ्या राजी ग राजी राजी ग जीवाला दूग दूगा दूग दूग राजी ग जीवाला दूग दूगा दूग दूग पाण्याच्या जीवावरी ग वरी लेऱ्या ग मारत्या फुलबागा फुलबागा लेऱ्या ग मारत्या फुलबागा फुलबागा चुड्याचं माझ्या राजी ग राजी हाया ग वटीचं खोबईर खोबईर हाया ग वटीचं खोबईर खोबईर वटीच खोबईर नव्हत अगं वटीचं खोबईर गऊत अगं लेकाच्या राजामंदी गाश लेकाच्या राजामंदी वास अगं जीवाला जबईर गतस्ती जीवाला जबईर वतस्ती लिहिण्या आलू गड्यान अगं मस्त दिसत्या पातईर गईर दिसत्या पातईर पुटी नाय या पुतू गईर अगं जीवा लागली का तैर गईर लागली का तैर जावाई पाव गईना अगं दारी बसला लोकायात गयात बसला लोकायात पोटीचा माझ्या रागू अगं पाणी गाली तू मुकायात गयात गाली तू मुकायात कसं वडील लाड कसं करायचं हो तुमचे अरे कसा लाड करतोय खाया पिया घालायचा नाव घालायचा टकुरीला त्याल लावायचा इतरायचा येण्या घालायचा हा. आई नव्हती म्हणल्यावर ती सारं करत होता वडील आमचा होय होय अहो दळून भाकरी करत होता आम्ही बारका पुण्या आम्ही दळायला लागलो हा तळून भाकरी करायचा येसूर ती भाजून चटणी करायचा होय सारं पाक करत होता किती जण होता तुम्ही बहीण भाऊ किती जण होता मग आम्ही माझ्या पाठची एक बहीण आणि तिच्या पाठचा भाऊ हा तिघच आम्ही तिघ जण होता काय हा बर तिघच होतो वडिलांबरोबर कधी बाजारात जायचा का आ वडिलांबरोबर बाजारात जायचा कधी बाजारला मी हा नाही नाही नाही. वडील आमचा व्यापार करत होता तकडच बाजार आणायचा होय. कशाला जातोय बाजारात बर हा बैलगाडी होती का तुमच्यात बैलगाडी नव्हती नव्हती शेरड होती 2-4 शेरड होय आणि ती बा आमचाही बैल घ्यायचा इकायचा हा शेरडे मेंढर घ्यायचा इकायचा ही व्यापार करत होता व होय हा बैल नाही काय नाही कोण आय मरून गेले हो बैल हिन कोण करतय जमीन लावले लोकाला बटईनं बर हा निमा माल ती घ्यायची हा. निमा माल आम्हाला द्यायची बर हा. ती व्यापार करायला मग ती गोरं कुठल्या बाजाराला घ्यायची गोरं गुरु नाही हा बैल खोंड घ्यायची हा मग ती कुठल्या बाजारात अहो, घ्यायची कुठले बी इकडं चढचच ना आणली म्हणजे इकडं पुशीला न्यायची हा पुशीत ना आणली म्हणजे इकडं पुण्या शिवरात असं प्रत्येक बाजार हिंडायचा व. आई बाप्पाच माझ्या राजी ग राजी आई ग बापाच माझ्या राजी माझ्या राजी आई ग बापाच माझ्या राजी माझ्या राजी राहील त्याच्या घरी ग घरी राजी ग राहील त्याच्या घरी त्याच्या घरी राजी ग राहील त्याच्या घरी त्याच्या घरी सासू या सासऱ्यान गर्यान लंका ग हवाली केली सारी
लंका हवाली केली सारी आला रुखवत मांडवाच्या दारी निवयाची पडली गाठ बसाय टाकला चौरंगी पाठ निवाना विचार केला मनी बर विष्णू देवाला बोलवला मांडवाच्या कोणी ते इटल रुक्माय आले ते दोन्ही रखमाबाईने दिली मांडी साधू संताच्या आली दिंडी साधू संतान घेतलं टाळ राम लक्ष्मण झालं रानुमाळ सीताबाई कंच्या वनी बुरी बाबळा माया बनी सीताबाईन टाकलं साखरेचं खडं नामदेव आले जिजाबाई पुढं जिजाबाईन टाकला बुका वैकुंडा गेला तुका जिजाबाई संग चल मागं होत्याला तुझं हाल जिजाबाईन टाकली घडी नेवरती गेलं गंगथडी नेवंती टाकली दशी पाची पांडव 14 ऋषी दुर्पतापशी दुर्पतान केला काला 36 कोट देव गणपती आला गणपतीने टाकली पोवळ लंका आली जवळ लंकन मारले हाळी कुती गांधारी करत्या पोळी कुती गांधारी म्हणते इंद्रसभाच्या देवानं जेवा रोहिदास करतोय आई बापा शेवा कुंडलिक म्हणतो हारी पाठ दिली शिंडीला गाठ कुंडलिकान घेतला पेला बायकोच्या भ्यान सुखाचारी डोंगरात गेला सुखाचारीने दिला मी हवा रत्नागिरीला जावा रत्नागिरीत गुलालाचं पाठ धरा जरंड्या डोंगराची वाट जरंड्या डोंगरात 7 मारुतीचा मठ मरुबाई आमची धट मरुबाईने दिला चोळीचा खण मारुती म्हणतो माझी माया भन येताळ साहेबाला लागला छंद हाटीव हावदा हुटाव जाहरी रुकत पात्या त्या नगरच्या नारी किती आली परात रुकोर भरणारीन माझी घरात किती आलं जाम रुकोत भरणारीन माझी लांब किती आलं पेलं सारं वराट तूप पेलं किती आल्या वाट्यात कुंडलन पेट्या किती आल्या पितळ्यात किती आलं थाळात कांड्यान वाळ अशी इनीची धाटी धुम दिली किसनच्या काठी नाही वाणी पिली पंचगंगाचं पाणी तपत्या नर्मदाच पाय धुनी असा इनीचा थाट चढला मुंगीचा घाट शिंगणापुऱ्याच्या तळ्याला दिला याडा आणि पायला लिकीला जोडा आणि लेकरा बाळाने भरू द्या वाडा पाव विसाच्या दारा ग धारा तुम्ही या दारा बितन बघा तन बघा तुम्ही या दारा बितन बघा तन बघा माझ्या या बाळा याला ग याला आडवी घरासनी घेऊ लागा आडवी घरासनी घेऊ लागा पड्या तुम्ही गुराजा ग राजा असं ग पाऊसा पाण्यायाच अशा ग पाऊसा पाण्यायाच आबाळ उठलं या ग लया कसं ग आबाळ उठलं या अंजन माझ रागू ग रागू बाळ ग कुणब्याच नटल या बाळ ग कुणब्याच नटल या पडी तुम्ही गुराजा ग राजा फळी ग मांडल्यावरच्या वर फळी ग मांडल्यावरच्या वर मांडल्यावरच्या वर माझ्या ग बाळाच्या मिरच्या वर माझ्या ग बाळाच्या मिरच्या वर पड तुम्ही गुराजा ग राजा फळी ग मांडली कोसावरी फळी ग मांडली कोसावरी माझ्या या राघुवाच्या ग वाच्या पाणी ग बाळाच्या उसावरी पाणी ग बाळाच्या उसावरी लेकीवरच एक म्हणा का ना लेकीवरच लिकीवरच म्हणा लिंकीवर म्हणून दोन चल चल तेच कुठं चौथीवर आहे का चौथीवरनं ती बी म्हणू द्या म्हणा की होता चौथीवर जीव होता ना तुमचा होता का नाही जीव असला म्हणून तिला कशाला गाणं तसल म्हणा चांगलं गाणं म्हणा हो जावा तया देवा ग देवा सौती ग एका इचारान सौती ग एका इचारान
एका इचारान गरान वागन वल्या त्याच्या चातुरान वागन वल्या त्याच्या चातुरान वही विराळ दादान दादा आसन वही विराळ दादा बर दादा आशान वही विराळ दादा राळ दादा बस माझ्या तू सैरी गैरी बसन माझ्या तू सैरी वसैरी बसन माझ्या तू सैरी वसैरी माझ्या तू वसई ग बस माझ्या तू वसैरी ग बस माझ्या साळूला बरे चुडा ग माझ्या साळूला बरे चुडा व साजा अगं लेक निघाल्या सासईरी व लेक निघाल्या सासईरी व लेक आन वही विराळे दादरान वही विराळे दादनान ठेवू पेटारी बांधू येईल ठेवू पेटारी बांधू येईल ठेवू अशी साळाई माझी लाडी वाशी साळाई माझी लाडी वाशी लेक येऊ द्या नांदू या निवलेक येऊ द्या नांदू या निवलेक आशा वही विराळे दादा नाशा वही विराळे दादा वाशा तुझ्या पेटारीला ठासन तुझ्या पेटारीला ठासन तुझ्या माझ्या साळूला बरे चुडान माझ्या साळूला बरे चुडाव माझ्या तिच्या मनाला येईल तसार तिच्या मनाला येईल तिच्याव तिच्या आशाबाई वही विनराळ दादा आशा तरी वही विनराळ दादा पडलाय माझा पदर बाय मी बसली लाजून पडलाय माझा पदर बाय मी बसली लाजून बसली लाजून बसली लाजून बसली लाजून न वाट मला सोडा बाजून बसली लाजून न वाट मला सोडा बाजून आन बाई जावया गण पावण्याच तेज बाई नट नगन लई भारी पडलाय माझा पदर बाय मी बसली लाजून पडलाय माझा पदर बाय मी बसली लाजून बसली लाजून बसली लाजून वाट मला सोडा बाजून बसली लाजून वाट मला सोडा बाजून आनंद बिगरीचा बाप बघून गेला ग राती नवरा ग बाई बघून गेला ग राती नवरा बघून ग गेला राती ठरला सांगाव किती न हुंडा ग बाई ठरला सांगाव किती असा नव बिगारीचा बाप बघून गेला व काल नवरा ग बाई बघून गेला ग काल अगं त्या ग नवऱ्याच्या हुंड्याचं कराव मालन ते जगबाई हुंड्याचं कराव माल असा नव बिगारीचा बाप बघ तू घरा गयात काय ग बाई बघ तू घरा गयात काय बघ तू घरायात हुंड्याचा दारावयात नवरा ग बाई हुंड्याचा दारावयात
असा नवबिगरीचा बाप नवबिरीचा ग बाप न बाप ग बाई कशानं झालाय ग कुस बाप कशानं ग झाला कुस माझ्या या बाळा ग याचा न गेलाय ग बाई गुरा बिळाला ग उस. ते ही सांगाय मला पहिला सासरवास ऐकले असा आहे का नाही? पहिल्या बायाच नाही सासरवास कसा असाय सासरवास पहिला? अहो पहिला आता सासू करायचं सासरवाय तिला पोटाला भाकरी पुरते नाही तिला महिना टकुरीला लावा नाही लय सासरवास पहिल्या पोरीसनी. हा आता कुठल्या सासरवासन आता मग ती पोरी बोलत नव्हते का महागारी? चालाय ना गो माघारी बोलून नवरा व्हायचा तिच्या मुठीत असला तर माघारा बोलील नवऱ्याने बी सडाकल्या आईला अशी म्हणतेस का म्हणून मग कशी माघारी बोलील. हा हा मारदोड पण लय करायची आहे की नाही? लय मारण हा काठीशिवाय कुऱ्हाडीशिवाय हाणतच नव्हती तर. होय तुम्ही बघितलंय का? अहो स्वतःला मला मारलं यानं लोकाला कशाला हे बघा काय एवढा. झालं? हे बघा ही कुऱ्हाडीने पाय तोडलेला आहे का हे बघा ही फावड्या नडगी कोणी तोडली तोडलं होतं? नवऱ्यानं. काय झालं? आता का झालं काय बी निमित्त लावाय गेले का झालं हा काय बी निमित्त लावायचं उगाच मारायचं? हा उगतच मारायचं. होय हे आठवतं का मारलेलं ते ही कशावर मारलं होतं आठवतं का? काय नसतं उग निमित्त लावायचं आणि मारायचं व कस काय आहे ना आता घरात 2-4 धीर हा 4 जावा हा सासू सासरा एक ननंद तिची 2 पोरं मग इतक्यात ना आता मी काय कारभार करायचे तेव्हा दिलेला तुकडा खायचा आणि रानातला धंदा करायचा आणि कशाच निमित्त आहे व हा. मारायचं. मग ही मारल्यावर तुम्ही वडिलांना वगैरे सांगितलं नव्हतं का? आता का सांगत्या वडील मेला की लगीन झालं का वर्षातच. होय आणि आई तरी ठावच नाही. भाऊ योग सवतर होता आणि योग बारका सखा होता सवतर भावांनी याला मम्मीला ते तकडे लावलं कुठं. होय आजा मातच गेलं तर आज पाहतो त्याला तपास होतो नाही. मग मारल्यावर कोणाला सांगत होता तुम्ही? कुणालाच नाही. मग कुणाला सांगायचं कोणच नाही तर मग गप्पच मार खायचा. मग तर कुणाला सांगायचं. हा मग सासू सासऱ्यांना सांगायचं नाही का? सासू सासरा मस्त खेदडत होती दीर चांगलं होतं त्यांना सांगत नव्हता का? त्याला दिसेना होय सांगायला. हा का करते ती तरी. होय हा ती म्हणायचं आता काय नवऱ्याला कोणी मीठ चाललंय का हा मग आता काय करायचं. जीव लावायचं का हो? हा जीव लावत होतं का आजो? नाही येड होती येड हा शेण नव्हतं हा टकुरीला म्याड होतं बर बानं दिलती आपली काच तर मोसलं सांगायचं असलं ह्या हा हा नाही कशाला तसलं नवरं करते ती का पुरी करते ते का आता. हं पहिलं म्हणजे ती बघून करत नव्हती आहे का नाही? बघायला म्हणजे नवरीने नवरा बघायचा नाही नवऱ्याने नवरी बघायची नाही. हा आई बाप ठरवून येईल मग आंधळा असू द्या हा नाही पांगळा असू द्या हा नाहीतर येडा असू द्या होय ती आई बापान ठरवलेला ती करायचाच गपचिप नांदायचं. करायचाच. होय पहिल्या पोरी तशा होत्या व आला रुखवत इनीला म्हटलं करीन जेवाय तर चिलाट मेलं बर बसाय टाकीन म्हटलं तर पटकार पुण्याला गेलं. काय पुण्याला गेलं? पटकार बसाय टाकायची. बर 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 हा आला रुखवत रुखवता पान नवऱ्याची कुरुली म्हणते जीवाला पैलवान पर हागून किल्या घाण. बर असले मना काय अडचण. हा. असली बरी आहे ती लोक कर म्हणून ऐकतात ना हे. दुसरी एक म्हणू का म्हणा हा आला रुखवत माळेच्या मळ्यात हम्म आणि उंदरा शेमनं कुलुरीच्या गळ्यात. बर असली आला रुखवत मांडवाच्या दारी शातळीत मार्केट्यात नवरा कुलुप्यात नवरी बिजवतात. नवऱ्याच्या बनीला कळाली बातमी नात्या पुत्यात गडबड झाली धुंदळ देशात बाशिंग इटली शिरवाळात जाती टाकली अक्कल खोपात दळण झालं यांक्या बोधल्यात. मांडव गाठला पंढरपुरी परतीन बसली सोलापुरी हळदी लागल्या कोल्हापुरी गण पुजलं शापुरी पताऱ्या टाकल्या वाटाऱ्यात सवाजनी बसल्या या रावड्यात. लग्न लागली काशीतनं काय हापिसात नवरा नवरी सुतल नासकात. शाज भरली कडी गावात रुखवत भरला भार गावात नेऊन ठेवला तार गावात.
रुकुतो उकडाय बोलवल्या नगरच्या नारी मिरजत सोस मंडळी ऐका बसली सांगलीत. पान महाडाचं कात कोकणचा सुपारी खेळाची सुपारी फोडा जलदी इडवाटा मांडव खडणी. नवरा नवरी रंग खेळते चिपळूणात आगन काढली बोरी बंदर आगन गाडीतनं बोरी बंदरात. पाटा पुजला कलेनीत. गोपा केला पुण्यात. बापूराम खंडात आई इस्लामपुरात. असं लगीन झालं गुलावशी डंका वाजला चौदिशी. आल्याला रुकवत मांडवाच्या दारी वर खायचं. नवरा म्हणतोय नवरीला ही वराड कवा जायचं आणि व्हायला कवा राहायचं. बर. त्याला पटतंय मग मी तसली घ्या घ्या काय अडचण नाही. हा. आल्याला रुकवतात बासन. येणी बाय तुमचं ढुंगान कसलं बोरी बंदला ठेसन. बर. हा. आल्याला रुकवत खोर. येणी बाय तुमचं तोंड मस्त गोर पाहू दात का मोर. सन 1897 साला आनंद झाला करवील शहरात. पहिला सुकिरवार श्रावण महिन्यात. शाहू राजाला पुत्र झाल्यास चंद्र उगावला लक्ष्मीमालात. जुबाळा जुरे जू शाहू राजाचे पुण्याई थ्वार. उभ्या गुड्या शेरात तोप्याचा भार. झाला आनंद होतो गजीर. पान सुपाऱ्या वाटा साकार. जुबाळा जुरे जू दुई हिरकणी मंदी जलमीला हिरा. शाहूच्या गादीला मोत्याचा तुरा. मोठ्या मोठ्या शेराने पाठवल्या तारा. जन्म कैदी बंदी सोडवल्या मोहरा. जाग जाग सोडून निशान फरारा. पहिल्या दिवसाचा मजकूर सारा. जुबाळा जुरे जू तिसऱ्या दिवशी तिसरा प्रकार. हातीवर हौदा वाटा साकार. कारकून सुंदर होतो गजीर. घोडी कतवार बिल्ली झुंबर. जुबाळा जुरे जू चौथ्या दिवशी चंद्रभोजाचा. गजन महाराज सार्थिक बाळाचा. खेळ खेळी तो किसन गोकुळचा. तसा पालव आमच्या प्रभूचा. पडला प्रकाश माने सूर्याचा. जुबाळा जुरे जू बिजल्या बत्तीचा हा प्रकाश बारी. पडलं लायंट राज मंदिरी. पाहून दीप झाल्या नगरच्या नारी. आणून वती त्या पांच्या घागरी. चोळी नार्याळी वट्टी सवारी. जुबाळा जुरे जू राणी सरकार प्रसूद झाली. घंड्याळ लोबंद जडू लागली. शाहू राजाला वर्दी कळाली. पुत्र संपता कानावाली. पूर्वीची पुण्या फळाशी आली. आशी शंकराला पार्वती बोल. जुबाळा जुरे जू साव्या या दिवशी सावीलाशी. हांड्या झुंबर माली केली यारास. तेल सुवाशी लावून अंगास. पाणी घाली ते तान्या मुलास. जुबाळा जुरे जू सातव्या दिवशी सातवी करा. गोपीत रकमीने घाली ती फेरा. नानी मुजवून सखी सुंदरा. लिंब नार्याळ टाका उत्तारा. जुबाळा जुरे जू नव्या या दिवशी नवलं बाळाती. जशी फुलली कळी कमळाची. संपता संपता 32 कळ्याची. झालं निर्मळ त्याचं येळशी. भरी काजाळ कोऱ्या नेत्राशी. जुबाळा जुरे जू 10व्या या दिवशी पुण्याई राशी. साडा सारवान केलं वाड्याशी. माझं नेनंत परमेश्वराशी. आज म्या पूजल्या करबीर काशी. जुबाळा जुरे जू 11व्या रोजी 11वी ठेवा. चांगला मुलगा वंशाला यावा. आई बापाला पंढरी दावा. जुबाळा जुरे जू त्याला रुखवत मांडवाच्या दारी बवलेच्या माग वव्या रचल्या. आणि रुखवत आणणार कोण आणला बाळवाडीचा उचल्या. आमची एक ननंद होती. हा. ती मुडेवाडी दिलती. बर. मग तिचा मेला नवरा. हा. मग तिला लेकरू बाळ नव्हतं. हा. तिच्या पायात मला बाणत वाक्षावाडी दिली. बर. तिच्या भावालाच दिली बर. त्या नंदच्या. हा. मग भावाला दिल्यावर मग तिची शेती पाक इकडं त्यांनी नावची केली दिराणी. हा. तिला कोणच नाही व. हा. मग शेती तिच्या नावची केल्यावर तर मग ती गहू
ज्वारी बाजरी तुरी असलं हुयाचं लय. बर मग कुठल्या गाड्या आणि कुठल्या बैल घराना गरीबच होता. हा मग काय मग आता आम्ही हिथं केलं का नाही दानं हा म्हणजे टकूर येऊन यायचं होय वाक्षाच्या वाडीला बर मुड्याच्या वाडीतनं बर. एक पोतन येत होती मी ततनं. होय हा अजून आमच्या हाय ती माणसं सांगते बघा वाक्षाच्या वाडीची. बर मग एक पोत तत्व चाललं हा वाक्षाच्या वाडीतच ठेवत होती. बर कशाच पोत असायचं ते जुंधळ बाजरी गहू होय दुसरं काय डोक्यावर डोक्यावर हा डोक्यावरच नेत होती. वर मागायची ग साडी अग चाटी नवी तू या एक ग एक ही नवी तू या एक बाबा तिची न बाई ग बोल झाल्यावर माई माझी लेक ग लेक वर माई माझी लेक वरमावीची ग साडी चाटी नेवी त्यात दोन ग दोन इन बी त्यात दोन बंधूजी ती जाग बोल हुत्यावर माई माझी बन ग बन वर माई माझी बन वरमावीची ग साडी चाटी नित दोघ तिघ तिघ इनित दोघ तिघ बंधूजी ती जाग बोल इना बहिणीच्या रूपा जोग जोग बहिणीच्या रूपा जोग वरमावीची ग साडी चाटी निवी त्यात चार ग चार इनवी त्यात चार बंधूजी ती जाग बोल अग बहिणी पाताळ हिरवगार ग गार पाताळ हिरवगार वरमावीची ग साडी चाटी घेऊन आला घरी ग घरी घेऊन आला घरी तिच्या या बंद गव्हान केल्या खरेदी फोनावरी ग वरी खरेदी फोनावरी वरमावीची ग साडी अरे ना शिप्यानु रातू रात रे रात शिप्यानु रातू रात बंधूजी ती जाग बोल बहिणा नायाची कळसात सात नायाची कळसात